कशा आहेत काकू आता? घरात इतर कोणालाही हा प्रश्न विचारला असता तरी तुला माहिती मिळाली असते. नाही, ॲक्च्युली मला मावशीने सांगितलं की त्या बऱ्या आहेत आता. मग मी आता काय वेगळं सांगणार आहे? खरं तर मी तुझ्याशी बोलायला आली. सत्यजित, तू सध्या अशा परिस्थितीतून जातोयस की मला असं वाटलं तुझ्या सतत कोणीतरी बरोबर असायला हवं, तुझ्याशी बोलायला हवं. बोल. हां, काय? बोल ना. हां, म्हणजे मला बरं वाटलं काकू आउट ऑफ डेंजर आहेत ते ऐकून. पण कसं होतं ना सत्यजित की कसं आहे ना, कधीतरी मूळ मुद्दा विसरून असं काहीतरी झाल्यामुळे आपले विचार वेगळीकडेच धावायला लागतात. तुला कळतंय ना? एवढंच बोलायचं? नाही, बोलून नाही झालं. म्हणजे हे बघ, मला असं तुला सांगायचंय की उगीच इमोशनल होऊन हे जे झालंय त्यामुळे आधी जे काही झालं होतं ते विसरून कुठल्या तरी डिसिजनवर पोचू नकोस. बर. ऑफकोर्स माझा विश्वास आहे तुझ्यावर पूर्ण की तू नीट डिसिजन घेशील, नीट विचार करशील, रादर केलाही असशील. पण मला तरीही सांगावंसं वाटलं म्हणून मी सांगते. सत्यजित, गेले काही दिवसांपासून ना तू खूप स्ट्रेस मधून जातोयस. तुझी धावपळ होतेय, नीट झोप मिळत नाहीये, जेवण खाण होत नाहीये. मला काळजी वाटते तुझी. तू प्लीज थोड्या वेळात आराम करतोस का आता? प्रिया, तुझं सगळं बोलून झालं असेल तर आता जा. सत्यजित प्लीज, हे बघ तुला झोपेची गरज आहे. प्लीज झोप थोडा वेळ. प्रिया, जा. नाही, तू जोपर्यंत इथे झोपत नाहीस तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आणि मला यावर कुठलाही आर्ग्युमेंट्स नकोय. सत्यजित प्लीज झोप आत्ता. याआधी तुमच्या आयुष्यात कोणी मुलगा होता? नाही, तुमच्याशी खोटं बोलायची मला काहीच गरज नाही. हा तुझा कॉलेजचा मित्र? हो. मग त्या दिवशी तो आपल्या घरी पेस्ट कंट्रोलर म्हणून का आला होता? मंजिरी, तुला माहितीये, तू ज्या दिवशी मला हे पत्र लिहिलंस ना, त्या दिवसापासून मी रोज हे पत्र वाचतो. प्रिय आशिष, कुठे आहेस तू? तुझ्या विना 2 क्षण सुद्धा 2 वर्षांसारखे वाटतात. तू समोर असल्यावर तुझ्या स्पर्शाची अनामिक ओढ. हो, हे माझं अक्षर आहे. पण मी हे पत्र नाटकासाठी लिहिलंय. खरंच मी त्याच्यासाठी नाही लिहिलं.
अगं माझ्या प्रेमाला नाटक म्हणून त्याचा अपमान करू नकोस ग असा. चोवीस तासानं का होईना पण त्या शुद्धीवर आल्यात. थँक्यू डॉक्टर. आता काही धोका नाही ना? हो, पण आता त्यांना त्रास होईल असे विषय काढू नका. आताच काय, पण यापुढे कधीच या कारणामुळे ती पुन्हा संकटात पडणार नाही. वेल, मंजिरी कोण? मी का? त्यांना तुम्हाला भेटायचंय. हो, मी पण मी सांगितलेलं लक्षात ठेवा. धोका टळला असला तरी केवळ त्या हट्ट करतायत म्हणून मी तुम्हाला परमिशन देतो. हो, पण फक्त 2 मिनिटच. विश्वासघात केला ना तू, यांनी ट्युशन दिली असणार तुला. लग्न लावून देतो तुझं, लग्न कर ना, लग्न कर. लग्नानंतर पण बॉयफ्रेंड ठेवता येतो. नवऱ्याला काय कळतंय? माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते सांगून बॉयफ्रेंडला भेटायला जाता यायला येतं. नवऱ्याला काय कळतंय? नवरा आपला करतोय फोन, फोनच्या मागे फोन करतोय. नवऱ्याला काय कळत? फार्म हाऊस वर सुद्धा बॉयफ्रेंडला बोलून घे असं पण सांगितलं असेल यांनी तुला. मी हवं तर पाय धरतो. आई, आई, मला माफ कर. माझ्या खूप मोठी चूक झाली. माझं चुकलं. तुझं काहीच चुकलं नाही आई. चूक माझी झाली. माफ केलं. पण आई, हे बघ, आता कुठलाही विचार नाही करायचा. तू आधी पूर्ण बरी हो, मग आपण बोलूया सगळ्या विषयावर. तू बरी हो बस, मला दुसरं काहीच नकोय. मला जावई बापूची बोलायचं. मला बोलायचं. त्यांना सगळं सांगायला हवं. मी तुझ्याकडून वचन घेतलं होतं आई. त्याला खोटं पत्तर सांगितलं. आई, तुझं आणि आशिष कधीच काही नव्हतं आई. त्यांना सांगायला माझी खात्री आहे. मी सांगितलेलं ऐकतील ते. आई, तू थोडी शांत हो आधी, प्लीज थोडी शांत हो. हे बघ तुला आता आरामाची खूप गरज आहे. तू फक्त आराम कर बस.
बाकी कसलाही विचार करू नकोस. त्यानं सांगितल्याशिवाय माझ्या मनावरचं ओझं उतरणार नाही. आई आई हे बघ डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये का तुला? डॉक्टरांनी तुला अजिबात विचार करायला सांगितलेलं नाहीये. तू फक्त आराम कर, कुठलीही काळजी करू नकोस प्लीज. हे बघ तू बरी झालीस ना की आपण मग बोलूया सगळ्या विषयावर. तू प्लीज आई. त्यानं बोला, मला बरं वाटेल. आपण नंतर बोलूया ना या सगळ्या विषयावर. तू 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 फक्त आराम कर, पटकन बरी हो बस प्लीज. म्हणजे जावई बापूचा बोला, त्यानं बोलावणं पाठव. मला बोला. आई ठीक आहे, मी आणते बोलावून त्यांना. पण तू आत्ता आराम कर, तू विचार करू नकोस. हा बार मी आलेच. काय म्हणाली आई? मधुरा मला जे वाटलं होतं ना ते खरं निघालं शेवटी. म्हणजे मधुरा, आईने खूप मनाला लावून घेतली ग ही गोष्ट. खूप दडपण आलाय तिला तिचं. तिने ना पक्की समजूत करून घेतली. जे काय झालंय ते फक्त तिने दिलेल्या वचनामुळे झालंय बस. पण मग आता आपण काय करणार आहोत? कसं सांगणार आहोत तिला? आई म्हटली की तिला भेटायचं आहे यांना, सगळं सांगणार आहे म्हणाली ती. माझं एक काम करतेस का? हे बाहेर असतील अगं कुठेतरी. तू पटकन त्यांना बोलवून आणतेस का? नाही अगं, ते कधीच गेले. गेले? मधुरा एक काम कर ना प्लीज. तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि त्यांना घेऊन ये प्लीज. मधुरा माझं एवढं काम कर प्लीज. हो मी येते. हॅलो. हॅलो प्रिया, म्हातारी आहे की गेली? आपल्या सुदैवानी आहे अजून. ठीक आहे, मी नंतर फोन करतो. मग वेळ लागलाय का तुला? सांगितलेलं कळत नाही? पुन्हा पुन्हा मला इथे फोन करत जाऊ नकोस. मी घरात राहते. इथे सत्यजित, मावशी सगळे असतात. कोणाला कळलं ना तर. बरं, मग काही महत्वाचंच काम असेल तरच फोन करेल. ओके ठीक आहे. आणि खूप महत्वाचं माझ्याकडे काही असेल तर मी सांगेन. ठेव फोन आता. ठीक आहे, ठेवतो. मधुरा. प्रियाताई. मधुरा प्रियाताई काय झालं? जिजू कुठे आहेत? सत्यजित. का ग, काय झालं? तू कुठे आहेत सांग ना. मधुरा काय झालंय? अगं आई आईला काय? आई शुद्धीवर आली आहे. काय? बरं झालं बाई, देवाचीच कृपा म्हणायची खरंच. जिजू कुठे आहेत ते सांग ना. आईला लवकरात लवकर त्यांना भेटायचंय. तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय त्यांच्याशी. ते कुठे आहेत सांग ना. पण सत्यजित तर नाही येणार आता. काय? तू प्लीज कर ना काहीतरी. अगं
आईला त्यांना अर्जंट भेटायचंय अगं, तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय असं म्हणत होती अगं ती. तू तू बोलून बघ ना ग जिजूंशी प्लीज. पण सत्यजित तर नाही येणार आता. काय? अगं म्हणजे काय आहे ना मधुरा, सत्यजितचे गेल्या काही दिवसांमध्ये खूप धावपळ झाली, खूप दगदग झाली, झोपच नाही. आत्ता झोपलाय तो, ते सुद्धा गोळ्या घेऊन. ए प्रियाताई, अगं तिकडे ती आई माझी, तू 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 प्लीज कर ना काहीतरी. अगं आईला त्यांना अर्जंट भेटायचंय अगं, तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय असं म्हणत होती अगं ती. तू तू बोलून बघ ना ग जिजूंशी प्लीज. तू कर ना गं काहीतरी. बरं मधुरा, हे बघ रडू नको. मी प्रयत्न करते, पण नाही झालं तर मला. नाही 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 म्हणूच नकोस तू प्रिया ते प्लीज प्लीज अगं कर ना ग काहीतरी. बरं मी बघते. हा तू थांब इकडे. हा मी आलेच. हो प्लीज. सत्यजित, हे काय आहे? मला वाटलं तू आराम का करत नाहीयेस? हाच माझा आराम आहे असं समज. सत्यजित, तुला आरामाची गरज आहे. प्लीज झोप थोडा वेळ. नाही, मला डॉक्टरांशी बोललं पाहिजे. मला आई शुद्धीत आल्या की नाही ते कळायला हवं. तू कशाला डॉक्टरना फोन करतोयस? म्हणजे तिकडे जर काही झालं असेल, म्हणजे काकूंना शुद्ध आली असेल तर तेच तुला कळवतील ना. म्हणजे त्यांनी तसं करायला पाहिजे नाही का? गडबडीत अशा गोष्टी माणूस विसरतो प्रिया. माझा फोन बाहेर राहिलाय मला. पण सत्यजित ऐक माझं. मधुरा, जिजू चला ना लवकर, आपल्याला निघायचंय. कुठे? आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचंय हॉस्पिटलमध्ये. अहो आई शुद्धीवर आली आहे. हो, थँक गॉड. तुम्ही चला ना, आईला लवकरात लवकर तुम्हाला भेटायचंय. तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. प्लीज चला ना लवकर जिजू. बरं जाऊया. मी पण येते तुमच्या बरोबर. तू इथे आई बरोबर थांब. तशी ही हॉस्पिटलमध्ये तुझी काही गरज नाही आहे. चल. जिजू, एक विचारायचं होतं. बोल. तुम्हाला खरंच असं वाटतं की ताईने फसवलं? चल मधुरा. जिजू ऐका ना, जे काही घडलं त्यात ताईची काहीच चूक नाहीये हो. खरंच. मधुरा, तू अजून खूप लहान आहेस. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुला कळत नाहीत. नाही जिजू, मला कळतं. मला कळतंय काय घडतंय, काय घडणार आहे. आणि सगळ्यात जास्त भीती वाटते ती परिणामांची. कसं आहे मधुरा, तुझी ताई माझी बायको आहे. आमच्या संसाराचं जे काही बरं वाईट व्हायचं असेल ते बघायला आम्ही समर्थ आहोत. आणि आपण कुठली वाईट गोष्ट मागून घेतली, पण जर आपल्या नशिबात ती वाढून ठेवली असेल तर आपल्याला ती चुकत नाही. तसं नाही जिजू, पण हे बघ, आता या घडीला आईंचं बरं होणं सगळ्यात महत्वाचं आहे. बाकीचं सगळं नंतर. चल, आपल्याला उशीर होतो. कारण तुझ्याशी लग्न करताना शपथ घेतली मी, सुखदुःखात तुझी साथ दे. सुखाचा भाग तर आता संपलाय. दुःखाचा एक मोठा प्रवास करायचा आहे आपल्याला.
दादा नको काळजी करू, बऱ्या होतील वहिनी. शुद्ध आली आहे ना आता. आणि मी बोललो आता डॉक्टरांशी, मी विचारलं त्यांना इथे सगळं नीट होणार आहे ना, नाही तर वहिनींना दुसरीकडे शिफ्ट करतो. गरज नाही म्हणाले. ठीक आहे. दादा मी ऐकलं तू जावई बापूंचे पाय धरले. अरे पण का, कशासाठी? दुसरं काय करणार होतं? माझ्या मुलीचा संसार असा टांगणीला लागल्यानंतर सावरायला नको. अरे तो आपण सावरणारच होतो दादा, पण त्यासाठी हे असं कशाला करायचं? दुसरा काही पर्याय नव्हता माझ्या पुढे. नाही दादा, ते पाय तू एकट्याने धरले नाहीस. ही वेळ तुझ्या एकट्यावरच आलेली नाहीये. अख्ख्या सरनाईक कुटुंबाने ते पाय धरलेत. दादा, सरनाईकांची आबरू अशी पायाशी टेकली, आणि ती फक्त त्या आशिषमुळे. हा आशिष सारखा मध्ये येतोय दादा. त्या आशिषचा आता कायमचा बंदोबस्त करायला हवा. तू हेच बोलायची वाट बघत होतो मी दादा. बहिणींना बरं होऊन घरी येऊ देत, मग बघ त्या आशिषला काय धडा शिकवतो मी ते. पुन्हा त्याचं नाव सुद्धा मला ऐकायला येतं कामा नये. आणि दादा, काही गोष्टी मंजिरीला सुद्धा समजून सांगायला पाहिजेत. नाही, आपली मुलगी आहे, आपण तिचे लाड करतो वगैरे सगळं ठीक आहे, पण जर मुलीचा संसार वाचवताना आईचा जीव धोक्यात येणार असेल तर तिने सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे. एकदा किशोरीला बरं होऊन घरी येऊ दे, मग तुला काय करायचं तू कर. मी मध्ये येणार नाही. दी, मी बाबांबरोबर आहे. अहो, तुम्ही याल असं नव्हतं वाटलं मला. आई इथेच उभा तुझ्या समोर. थँक्स आल्याबद्दल. म्हणजे तू हे नातं आधीच संपवून मोकळी झालीस तर? अहो, असं का बोलताय? हो, कारण आता आभार मानलेस परक्या माणसासारखे. कसं आहे मंजिरी, मी हे नातं कधीच संपवू शकत नाही, कारण तुझ्याशी लग्न करताना शपथ घेतली आहे मी, तुला कधीही अंतर देणार नाही, सुखदुःखात तुझी साथ देईन. मला माझं वचन पाळायलाच हवं ना. आणि एकदा मी तुम्हाला पती म्हणून मानलं तर नातं तोडण्याचा प्रश्नच कुठे येतो? बघू, सुखाचा भाग तर आता संपलाय, दुःखाचा एक मोठा प्रवास करायचा आहे आपल्याला एकत्र. या सगळ्याची तयारी आहे माझी, पण आता आईला भेटणं फार महत्वाचं आहे. शुद्ध आल्यापासून ती फक्त तुमचंच नाव घेते, तेव्हा प्लीज येता ना. आई, आई, हे बघ कोण आलंय. आई, डोळे उघड ना ग. तुम्हाला काय महत्वाचं सांगायचं?